गुणाकार करून घेऊ. बेद आहे 20 अधिक 9 त्रिक 27 खाली छेद 2 त्रिक 30 मध्ये भागाकाराचं चिन्ह आहे ते लिहून घेऊ. पुढचं पण अपूर्णांकाची बेरीज क्रॉस मल्टिप्लिकेशन करा म्हणजे तिरपा गुणाकार. बेद आहे 20 अधिक 9 त्रिक 27 खाली छेद 90. दुसरा कंस पूर्ण करू. आता वर अंशाची बेरीज आहे ते अंशाची कंसातच बेरीज करून घेऊ. 20 आणि 27 47 छेद 30 हे बाहेर चिन्ह देऊन टाकायचं आहे. याला बाहेर काढून घेऊ. पुढचे पण अपूर्णांकाची बेरीज अंशाची बेरीज करा. 20 आणि 27 म्हणजे 47 छेद 90. आता इथून पुढे अपूर्णांकाच्या भागाकाराचा नियम लावायचा आहे. आणि अपूर्णांकाचा भागाकाराचा काय नियम असतो? पहिला अपूर्णांक जशास तसा लिहायचा, भागाकाराचा गुणाकार करायचा आणि खालचा पुढच्या अपूर्णांकाचा छेद अंशात आणि अंश छेदात करून घ्यायचं म्हणजे 90 वर आणि 47 खाली. हा झाला अपूर्णांकाचा गुणाकार. इथून पुढे अपूर्णांकाचा गुणाकाराचा नियम लावू म्हणजे याला कट होते का पाहू. कट होते. 47 सोबत 47 कट होते आणि 30 31 30 त्रिक 9 30 त्रिक 90 म्हणजे 3 9 झाले. याचे इथे एक झाला, इथे एक झाला, इथे एक झाला म्हणजे 3 1 3 खाली 1 3 छेद 1 म्हणजे 3 उत्तर आहे. या अपूर्णांकाचा नंबर 1 चा ऑप्शन बघा. नंबर 1 चा ऑप्शन 3 आहे. व्हिडिओ समजला असेल आणि पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. असेच आपण नवनवीन व्हिडिओ गणिताचे फेसबुकला टाकत राहतो. घरी बसूनच अभ्यास करा. माझ्याकडे क्लास लावण्यापेक्षा घरी बसून तुम्ही अभ्यास करू शकता. आपल्या पेजला फॉलो करा आणि घरी बसूनच गणित परफेक्ट करून